नमस्कार. आमोस वेलबिंग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आज आपल्या सोबत आहेत प्रगती जोशी. ह्या आहेत करिअर काउन्सिलर, स्टडी अब्रॉड काउन्सिलर आहेत, त्याचबरोबर उत्तम पॅरेंटिंग कोच आहेत. तर आपण त्यांच्याकडून आपला प्राणी हिलिंगचा एक अनुभव जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, तुमची प्राणी हिलिंगची जर्नी आम्हाला एक्सप्लेन कराल का? जरूर. ऍक्च्युली माझा डिवोर्स केस चालू होता आणि ह्या अडचणीतून बाहेर येण्यासाठी एका माझ्या मैत्रिणीने मला प्राणी किलिंगचा मार्ग सजेस्ट केला आणि मग त्यावेळेला मी प्राणी किलिंग मध्ये आले. ओके. माझा तुमचा प्रश्न असेल की तुम्ही इतक्या वर्षापासून प्राणी किलिंग करताय, तर प्राणी किलिंगच का? ऍक्च्युली प्राणिकमध्ये येण्या अगोदर मी अनेक वेगळ्या वेगळ्या हिलिंग मॉडॅलिटीज केल्या, नंतरही केल्या. पण प्राणिक हिलिंगची मला जास्त प्रिय आहे, कारण हे एक सायंटिफिक आणि स्पिरिच्युअल याचं सुंदर कॉम्बिनेशन आहे. म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान ह्याच्या योग्यरित्या सांगड घालून ही मोडॅलिटी आहे. त्याच जोडीला इतर हिलिंग मोडॅलिटीज मध्ये बघितलं तर कॅरेक्टर डेव्हलपमेंट, प्युरिफिकेशन म्हणजे आपली चारित्र्य, चांगलं चारित्र्य निर्माण करणं, मग त्याच्यानंतर क्लिन्झिंग, ह्या गोष्टी नाहीयेत ज्या प्राणिक मध्ये आहे. आणि ज्या वेळेला आपण स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट करतो त्यावेळेला जर तुमचं हे कॅरेक्टर बिल्डिंग किंवा क्लिन्झिंग नसेल तर त्याचे साईड इफेक्ट्स खूप म्हणजे त्रास देऊ शकतात. पण प्राणिकमध्ये हे सगळं डेव्हलप करून क्लिन्झिंग करून केल्यामुळे तुमची इथे सेफली स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट होऊ शकते आणि म्हणून प्राणिक हिलिंग मला जास्त प्रिय आहे. तुमच्या दृष्टीने लोकांनी प्राणी किलिंग का करावं? प्राणिक हिलिंग का करावं म्हणजे बेसिकली कसं आहे ना, की प्राणिक हिलिंग मध्ये तुम्हाला आजाराबरोबर म्हणजे आजाराच्या हिलिंग बरोबर तुमची आध्यात्मिक प्रगती पण खूप छान होते. याच्यामध्ये अतिशय सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक ऍस्पेक्ट मध्ये, म्हणजे मग तुमचे रिलेशनशिप असो, हेल्थ असो, किंवा तुमचे फायनान्सेस असो, किंवा कुठल्याही स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट असो, त्या सगळीकडे तुम्ही याचं ऍप्लिकेशन करू शकता. ओके. आपले काही प्राणी किलर्स आहेत ज्यांना तुम्ही सजेस्ट करू शकता की आरेटिक योगा का करावा? ज्यांनी प्राणिक हिलिंग ऑलरेडी केलंय, मग त्यांनी बेसिक केलं असेल, ऍडव्हान्स किंवा सायको, यामध्ये डेफिनेटली त्यांनी शारीरिक आजारांवर कसं हिलिंग करायचं किंवा मानसिक आजार, सायकोथेरपीमध्ये आपण इमोशनल वेलबिंग बघतो किंवा मेंटल हेल्थ, सो त्यामध्ये सगळं तुम्ही ह्या गोष्टी करता. पण जर खरोखर तुम्हाला असं स्वतःची एक आध्यात्मिक प्रोग्रेस करून घ्यायची असेल तर आरथिक योगा इज अ मस्ट. कारण आरथिक योगामध्ये हे स्पेशली एक स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटचा हा कोर्स आहे मी म्हणेन. आणि त्यामध्ये तुम्हाला असे काही मेडिटेशन्स, असे काही टेक्निक शिकवले जातात की ज्यामुळे तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ खूप फास्ट होऊ शकते. या जोडीला आरथिक योगाला पाथ टू सेंटहुड असंही म्हणतात. त्यामुळे संत होण्याच्या मार्गाने याची वाटचाल आहे. ओके. मी म्हणेन आरथिक करा. नक्कीच. खूपच छान समजवलं तुम्ही. त्याचबरोबर मला एक छोटासा प्रश्न होता, की तुम्ही तुमच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये प्राणी किलिंग कसं वापरता? आम्ही एक काउन्सेलर असल्यामुळे बऱ्याच वेळेला काउन्सेलिंग करावं लागतं. ज्यावेळेला काउन्सेलिंग करतो आम्ही, त्यावेळेला समोरची व्यक्ती कोणते प्रश्न विचारेल ह्याचा काही नेम नसतो. ओके. आणि कुठलीही व्यक्ती ही पूर्ण नॉलेजेबल कधीच नसते. राईट, कुठल्या तरी गोष्टींबद्दल आपल्याला माहिती नसतं किंवा त्याबद्दल आपण विचारही केलेला नसतो किंवा तो पर्स्पेक्टिव्हही आपल्याला माहीत नसतो. त्यामुळे काय असतं की काउन्सिलिंग म्हणजे एक प्रकारचं, आता जसं आपण इंटरव्ह्यू करतो त्यावेळेला आपल्याला निदान ही पूर्वतयारी झालेली असते, पण ओके. काउन्सिलिंग नसतं. काउन्सिलिंग मध्ये क्लायंट कुठलेही प्रश्न विचारतो आणि त्याचं सॅटिस्फॅक्शन हे ओके. सगळ्यात महत्वाचं असतं. कारण तो क्लायंट असतो, तो जर हो. सॅटिस्फाय तरच तो पुढची आपली सर्व्हिस घेईल किंवा कोणाला रेफर करेल. नक्कीच. मग त्या वेळेला आपल्याला
एक फक्त एक म्हणजे इन्व्होकेशन आहे ते इतकं पॉवरफुल आहे की तुम्ही नुसतं काउन्सेलिंग करायच्या आधी ज्या वेळेला मी इन्व्होक करून बसते त्यावेळेला आतापर्यंत जेवढे काउन्सेलिंग केले मी म्हणजे 100+ काउन्सेलिंग केले तर 100% रिझल्ट असा आला की त्यांनी कुठले प्रश्न जर मला विचारले तर त्यावेळेला नेमकं त्यावेळेला मला काहीतरी एनलायटनमेंट होतं म्हणा किंवा काय पण त्यावेळेला मला त्या क्लायंटला सॅटिस्फॅक्टरी उत्तर देता येतं आणि माझे आतापर्यंत 100% त्यामुळे क्लायंट सॅटिस्फाईड आहे अँड आय गिव्ह ऑल द क्रेडिट फॉर दॅट इन्व्होकेशन कारण ते मास्टरांच्या इन्व्होकेशनमुळेच हे होऊ शकलं त्यामुळे मी अशा पद्धतीने वापरते. ओके, नक्कीच. थँक्यू प्रगती मॅम, तुमचा अनुभव आम्हाला शेअर केला.